CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा तसा पश्चिम विदर्भातील मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षातही येथील आदिवासींना अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे, हे या धक्कादायक माहितीवरून समोर आलं आहे। आदिवासी समाजाच्या मुलांना आजही चांगल्या शिक्षणापासून हेतुपुरस्सरपणे वंचित ठेवले जात असल्याचं समोर आलं आहे। जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद व शेगाव या तिन्ही तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी पदी शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती गट अधिकारी नसून चक्क बाबूंची नियुक्ती अर्थातच पंचायत समितीतील लिपिकांची नियुक्ती गट शिक्षणाधिकारी पदावर करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि याचमुळे आदिवासी समजले जाणाऱ्या या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ सुरू असल्यास समोर आला आहे। अर्थात हे सर्व राजकीय हस्तक्षेपामुळे सुरू असल्याचं बोललं जात आहे। जळगाव जामोद येथे गट शिक्षणाधिकारी पदी श्रीकांत जोशी तर संग्रामपूर येथे गट शिक्षणाधिकारी पदी BD टाले हे आधी ग्रामसेवक होते व शेगाव येथील गट शिक्षणाधिकारी पदी संजय सुरडकर या 3 व्यक्तींची निवड करण्यात आली आहे। मात्र हे तीनही व्यक्ती शिक्षण क्षेत्राशी निगडित नसून यातील जळगाव, जामोद व शेगाव येथील नियुक्त केलेले गट शिक्षणाधिकारी हे चक्क वरिष्ठ लिपिक अर्थात बाबू आहेत, तर संग्रामपूर येथील गट शिक्षणाधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत। शिक्षण क्षेत्राशी निगडित नसल्यामुळे या तिघांनाही शिक्षण क्षेत्रातील कुठलंही ज्ञान नाही, तरीही त्यांची नियुक्ती गट शिक्षणाधिकारी पदावर केल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मात्र भविष्य टांगणीला लागले आहे। शिक्षण मंत्री आदिवासी विद्यार्थ्यांची दखल घेतील का, हे बघणं आता महत्त्वाचं आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।